आज रात्रीपासून या ठिकाणी वसई विरार सह मीरा भाईंदर मध्ये पावसाने जोर धरलेला आहे आणि मी आता नालासोपाऱ्याच्या गालानगर परिसरात आलो। मी आपल्याला दाखवतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे। ह्या रस्त्याला जे आहे नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। आपण जर पाहिलं तर हे ह्या ज्या गाड्या आहेत, भाजीच्या गाड्या आपण जर पाहिलं त्या अर्ध्या या ठिकाणी पाण्यामध्ये बुडालेल्या आहेत। काही वेळापूर्वी पावसाने उसंत घेतली होती या ठिकाणी, त्यामुळे पाणी थोडंसं आता कमी झालेलं आहे। पण आताची ही परिस्थिती पाहिली, हा जर पाऊस जर सतत चालू राहिला तर या ठिकाणी सगळे जे रस्ते आहेत ते जलमय होतील आणि गोविंदांना जाणं सुद्धा मुश्किल आहे। माझ्यासोबत या ठिकाणचे नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, कशी परिस्थिती आहे इकडची? इतर परिस्थिती बेकार होत्या। पाऊस पडला तर पाणी भरणार आहे, गाडी चालवला आम्हाला नाही होतात, गाडी पुन्हा गटर पुन्हा भरणार आहे। दर वर्षाची प्रॉब्लेम आहे, कोणाला सांगायचे? महानगरपालिका काय करणार नाही। आम्ही बघतो किती पाणी भरलंय पुन्हा। आम्ही ते पाणीमध्ये आम्हाला रिक्षा पण बंद होतात, रिक्षा चालवणार शिकत आम्ही, असा प्रॉब्लेम आहे। त्यामुळे कोणाला सांगायचे प्रॉब्लेम? नगरपालिकेला आम्ही सारखं बोलून काय फायदा नाही। काय पण करा, नगरपालिकेचे काम हे करायचे। पाणी भरलं तर आम्हाला घरच्या पण आतमध्ये पाणी येतात, ते बाहेरच्या रोडच्या पाणी घरच्या आतमध्ये पाणी येतात। ते दरवर्षी प्रॉब्लेम आहे आम्हाला। दरवर्षी सांगतात, दरवर्षी प्रेस कॉन्फरन्स करतात, परत ते प्रॉब्लेम आहे। आता काय करणार आम्ही? आम्हाला प्रॉब्लेम आहे, कोणाला सांगायचं? तुम्ही काय सांगाल? अरे यहाँ पे हमेशा का पानी का भरने का डेली का है, मतलब हमेशा का बारिश का प्रॉब्लम। बारिश जैसा होएगा ऐसा पानी भरना चालू हो जाता है, खड्डे हो जाते हैं, रिक्शे में प्रॉब्लम होता है, पब्लिक गिर जाती है गटर में, पब्लिक खड्डे में गिर जाती है। मतलब नगर पालिका भी ना कुछ कर रही नहीं है। अरे हर साल का हमेशा का यही प्रॉब्लम है। लेकिन अभी सत्ता चेंज हो गई है, पहले बहुजन थी, अभी भाजपा आ गया, क्या कहेंगे इस पर? ये भी कुछ सुराव नहीं है। सत्ता चेंज हो रहा है लेकिन परिस्थिति चेंज नहीं हो रहा है ना। हर साल सत्ता चेंज करके हमको जो पब्लिक की सुविधा है वो सत्ता वाला देना मांगता है। खाली वोट मांगने से नहीं होता है ना सर। पब्लिक को तो सुविधा मिले तो पब्लिक वोट डालेगा। वोट डालने से पहले आश्वासन देते हैं, वोट डालने के बाद वो लोग को भूल जाता है। ऐसा नहीं हो सकता ना। पब्लिक का सुविधा के लिए आपको चुना है, हम चुनते हैं किसको, नेता को, अपना पब्लिक का सेवा के लिए, पब्लिक का जरूरत है जो मतलब पूरा करेगा इसके लिए। तुम पूरा नहीं करेंगे फिर हम इलेक्शन में सोचना पड़ेगा किसको वोट डालना है। ऐसा है, जैसा इलेक्शन आएगा ऐसा रोड बनाएंगे वोटिंग के लिए। बस इलेक्शन अपना वोटिंग हो जाएगा, जीत जाएंगे तो इससे पूछने भी नहीं आते यहाँ पे। या ठिकाणी जेव्हा निवडणुका येतात तेव्हा आमच्याकडे मतं मागायला येतात, मात्र मतदान झाल्यानंतर तोंड दाखवायला सुद्धा येत नाहीत, असा आरोप येथील नागरिकांनी केलेला आहे। महापालिकेच्या प्रशासनाने आणि या ठिकाणच्या जे आमदार खासदार जे निवडून आलेले आहेत त्यांनी याकडे लक्ष द्यावं अशी मागणी येथील नागरिक करत आहे। अन्यथा आम्ही येत्या निवडणुकीत तुम्हाला तुमची जागा दाखवू असा इशारा येथील जनतेने दिला आहे। स्नेहा विश्वकर्मा सह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा।